बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। LLB आणि BA LLB च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गत वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कॅरी ऑन पुन्हा एकदा लागू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिषेक थोरात, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी। आज आपण या ठिकाणी BA LLB म्हणजे न्याय व विधी विभागातील विद्यार्थी एकवटलेले आहोत। त्याचं कारण असं की यांना पाहिजे कॅरी ऑन, म्हणजे आम्हाला सगळ्यांना कॅरी ऑनची मागणी आम्ही इथं करत आलेलो आहोत। या विद्यापीठामध्ये 70 फॅकल्टी असतील, 70 फॅकल्टीमध्ये बऱ्याच फॅकल्टीला कॅरी ऑन अवेलेबल आहे। मग न्याय व विधी विभागाला कॅरी ऑन यावेळेस दिलेलं नाही आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन द्यावं। त्या संदर्भात आम्ही आपल्या विद्यार्थ्यांकडून एक निवेदन कुलगुरू साहेबांना दिलेलं होतं, ते 3 तारखेला गेल्या। मग त्याच्या वेळेस आम्ही त्या संदर्भात चर्चा केला असताना ते आम्हाला काही त्यांनी वेळ दिलेला नाही। पण अंधारे सरांना जे परीक्षा मूल्यांकन अधिकारी असतील त्यांची आमची भेट झाली। मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की येणाऱ्या काही 15 दिवसात असेल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू आणि मग काही ते डिसिजन घेऊ। पण आम्हाला काय वाटतं की या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे, कारण तुमच्या आता येणाऱ्या ज्या परीक्षा असतील त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात। मग तुम्ही जास्तीत जास्त लवकर जेवढा निर्णय घेणं होईल तेवढं तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक होणारं टाळावं, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील पेपर असतील, परीक्षा असतील ते देणं सोपं पडेल। आणि जर समजा तुम्ही या विद्यार्थ्यांना BA LLBच्या जर कॅरी ऑन देणार नसाल तर या हे विद्यार्थी असतील किंवा आम्ही स्वतः असो, येणाऱ्या काही 8 ते 10 दिवसात तुम्ही आम्हाला कळवणं बंधनकारक आहे, कारण ऑलरेडी आमचं तुमच्याकडे एक निवेदन गेलेलं आहे। जर तुम्ही तसं काही नाही कळवलं तर आम्ही न्याय व विधी विभागाचे सर्व विद्यार्थी तुमच्या गेटसमोर या विद्यापीठासमोर प्राणांतिक असेल, अन्नत्याग असेल, आमरण असेल, हे उपोषण आम्ही करायला भिणार सुद्धा नव्हत किंवा मागे पुढे तुम्हाला घाबरणार नव्हत। त्यामुळे तुम्ही या विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा असं आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून। यानंतर आपले शिवराज भैया तुम्ही बोला। जय श्रीराम, जय शिवराय। आज LLB BA LLB कॅरी ऑन प्रणाली 2024मध्ये चालू होतं। आज 2025ला त्याला निर्बंध घातलेत, त्या अटी बंद केलेत। आज सांगू इच्छितो कित्येक लोक आज BA LLB असे काही त्यांचे अभ्यासक्रम चालू आहे, कित्येक हजारो विद्यार्थी आहेत। हजारो विद्यार्थ्यांचं कॅरी ऑन जर बंद झालं त्यांना त्यांच्या एक करिअरवर एक परिणाम होणार आहे आणि परिणाम झालं, या परिणामचे घातक परिणाम एक आंदोलनमध्ये रूपांतर होणार आहे आणि कित्येक लोकांचं आंदोलन झालं। याचं सोलापूर विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ याचं नाव अख्खा महाराष्ट्रात गाजणार आहे। मी सांगू इच्छितो, एक इशाराद्वारे सांगू इच्छितो, कॅरी ऑन हे पद्धती प्रणाली 2025ला मागं जसं होतं पुढंही तसंच चालू ठेवावं। जर विद्यार्थ्यांवर जर असं ज्याच्यावर परिणाम झालं, जर येणाऱ्या काळात आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, अन्नत्याग असे अनेक विशिष्ट आंदोलन लोकतंत्राच्या माध्यमातून मी आंदोलन करून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढू। हे देश हे लोकतंत्राने बनलेलं आहे। लोकतंत्राचा विचार जर नाही केलं, पुढचा घटक म्हणून आम्ही आंदोलनाचा वापर करून आम्ही कॅरी ऑन प्रणाली आम्ही चालू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मी तुम्हाला आता आम्ही अर्ज दिला, पुढचा आमचा अर्ज नसून आम्ही एक निवेदनाच्याद्वारे सांगू इच्छितो, पुढच्या आम्ही रस्ता रोको पुणे सोलापूर जे हायवे आहे ते रस्ता रोको आंदोलन करू। त्याचं ते परिणाम तुम्हाला भोगावं लागेल, मी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नमस्कार, मी BA LLBचा स्टुडंट आहे। आता आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये आम्ही निवेदनासाठी आलेलो आहोत। सगळे विद्यार्थी मित्र बार्शी, पंढरपूर आणि सोलापूर हे सगळ्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विद्यार्थी इथे जमा झालेले आहेत। विधी आणि न्याय विभागाचे सगळे विद्यार्थी इथे जमा झालेले आहोत की कुलगुरू साहेबांना आम्ही आणि पर्यवेक्षक साहेबांना निवेदन देतो आहोत की गेल्या वेळेस 3 तारीखला की आम्ही एक निवेदन दिलं होतं की आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि 1 वर्ष वाया होऊ नये जाऊ नये, त्यासाठी ज्यांचे 3 सब्जेक्ट असतील, 4 सब्जेक्ट असतील, जे सब्जेक्ट बॅक असतील त्यांचं कॅरी ऑनद्वारे पुढच्या अजून एक त्यांना चान्स मिळावं आणि कॅरी ऑनद्वारे सेकंड इयरला ॲडमिशन मिळावं, यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं। आजही एक निवेदन पुनश्च निवेदन देतो आहे की विद्यार्थ्यांच्या हिताचं तुम्ही बघा, विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका।
आणि आम्ही सगळ्यांचं कळकळीची विनंती करतो की सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी एक सह्याची वगैरे हे करू नये ना, एक अर्ज दिलेला आहे की जर आज किंवा 8 दिवसात 9 तारीख आज निवेदन देतो आहे, 16 तारखेपर्यंत जर 8 दिवसात आम्हाला जर हे कॅरी ऑनचं जर तुम्ही पत्र देऊन जर आम्हाला ॲडमिशन नाही दिलं तर आम्ही 16 तारीखला इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या गेटसमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. आणि त्यावेळेस जर काही विद्यार्थ्यांचं मला कॉल आलं की काल लेट करताना काही विद्यार्थ्यांचं कॉल आलं की काही आत्मदहनाचंही फोनद्वारे आम्हाला कळवलं, जर त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी बरं वाढ झालं त्याचा पूर्ण जिम्मेदार हे फक्त आणि फक्त आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा त्याचे जे पर्यवेक्षक वगैरे आहेत त्यांनी असतील. त्यामुळे संबंधित सगळ्या यांना सांगू इच्छितो की आम्हाला कॅरी ऑनद्वारे ॲडमिशन मिळावं, सेकंड इयरला ॲडमिशन मिळावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे 1 वर्षाचं ते वाचवावं हीच विनंती सगळ्यांना करतो. फक्त जर पुढच्या 8 दिवसात जर आम्हाला ॲडमिशनचं जे प्रक्रिया कॅरी ऑनचं जर नाही मिळालं तर आम्ही आमरण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गेटवरून हलणार नाही. भले आमचं जीव जरी गेलं, सगळे विद्यार्थी सगळे ठरले, जर जीव जरी गेलं तरी आम्ही तिथून हलणार नाही. आणि त्याचं सर्वस्व जबाबदार हे संबंधित कुलगुरू असतील, पर्यवेक्षक असतील, न्यायविधी मंडळाचे जे संबंधित असतील ते सगळे शिक्षक आणि सगळे असतील संस्थाचे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.